हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहोत मुगाचा पौष्टिक आणि कुरकुरीत डोसा कसा बनवायचा। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 3/4 कप हिरवे मूग, 3/4 कप तांदूळ। इथे तुम्ही कोणतेही साधे तांदूळ वापरू शकता। हे मूग आणि तांदूळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये पाणी टाकून 5 ते 6 तासासाठी हे भिजायला ठेवायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मूग आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत। हे आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। मुगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात, त्यामुळे मुलांसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत जिरे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, जराशी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि थोडेसे पाणी घालून हे चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे। बॅटर चांगले मऊसर झालेले आहे। डोसा क्रिस्पी होण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे। तवा चांगला गरम करून घेतल्यानंतर वरून थोडेसे तेल टाकून कॉटनच्या रुमालाने चांगले पुसून घ्यायचे आहे, म्हणजे डोसा तव्याला अजिबात चिकटणार नाही। डोसा घालण्या अगोदर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मगच बॅटर पसरवायचे आहे, म्हणजे बॅटर पळीला चिकटून येणार नाही। यावर मी थोडेसे तूप घातले आहे। एकदा बॅटर घालून झाले की गॅसची फ्लेम हाय करायची आहे। तुम्ही पाहू शकता डोशाने चांगले काठ सोडलेले आहेत, म्हणजेच कुरकुरीत असा मुगाचा पौष्टिक डोसा तयार झालेला आहे। हा डोसा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।